मालेगावच्या गिरणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेला 15 ते 14 खरं तर हे तरुण होते आणि या सगळ्या तरुणांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं रेस्क्यू केलं आहे। प्रशासनाला यश आल्यानं सर्वांनी यावेळी सुटकेचा निश्वास सोडला। तर 17 ते 18 तास हे तरुण नदी पात्रात अडकले होते। अडकलेल्या तरुणांपैकी अनेक जणांना पोहताही येत नसल्यानं तसेच वाढत्या पाण्याच्या प्रवाह आणि यावेळी खडकाळ भागामुळे मोठ्या अडचणी येत होत्या। या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या मालेगाव महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख आणि प्रसिद्ध जलतरणपटूशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। आपण ती पाहूया। मालेगावच्या गिरणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी आलेल्या 15 तरुणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले। आज अखेर हेलिकॉप्टरद्वारे या तरुणांची सुटका करण्यात आली। माझ्यासोबत मालेगाव महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख आणि इथले प्रसिद्ध तरणपटू आहेत। साहेब काय सांगशाल, कशा पद्धतीने ही अडकली होती आणि काय एकंदरीत मी दिसलं? साहेब सायंकाळी 5 वाजेला मला फोन आला स्थानिक एक पदाधिकारी आहे त्याच्याकडून की असे लोक अडकलेत। लगभग इथे आल्यावर बघितलं की 15 लोक इथे अडकलेले होते। मोसम आणि गिरणा नदीमध्ये लगभग 27,000 क्युसेस पाणीचा फ्लो होता आणि इथे आल्यानंतर पाणीचा फ्लो खूप मोठ्या प्रमाणात होता। करंट खूप होतं पाणीला, त्यामुळे आमच्या लेवलवर आम्ही तिथे दोर टाकून आणि तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला। त्यानंतर आम्ही SDRF टीमशी कॉन्टॅक्ट केला। SDRF टीम इथे आली, त्यांनी त्यांचे 2 मनुष्य उतरवून पाण्याचा बेध घेण्याचा अंदाज केला, परंतु तोही निष्फळ ठरला। त्यानंतर इथे आम्ही एक हायड्रा मागवला, त्या हायड्राच्या माध्यमातूनही काम झालं नाही। परत इथे ड्रोन मागवण्यात आला आणि ड्रोनच्या माध्यमातूनही त्यांना पुढची रेस्क्यू आम्हाला करता आलं नाही। आज सकाळी इथे स्थानिक आमदार महोदय आल्यानंतर आणि त्यांना जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली होती आणि त्यानंतर आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय जे आमचे ॲडिशनल SP महोदय आहेत, आदरणीय आयुक्त महोदय, या सर्वांनी या ऑपरेशन इथे चालवलं। सैन्याला मदतीला बोलवलं आणि सैन्याला मदतीला बोलून लगभग 21-22 तासाच्या या रेस्क्यू ऑपरेशनानंतर सैन्य इथे येऊन आणि त्या 15 लोकांना रेस्क्यू केलेला आहे। और तैरते नहीं आता था और स्विमिंग नहीं जानते थे, इसीलिए उनको निकालना बहुत ज़्यादा रिस्की था। अगर उनको डोर के साइए से बांधकर इस तरफ लाते थे तो डोर के साइए से इस तरफ बांध के लाते थे तो कहीं ना कहीं वो पानी में छूट सकते थे, क्योंकि पानी का फ्लो इतना था, उनको स्विमिंग का कोई अनुभव नहीं था। इसलिए रिस्क ना लेते हुए पवार साहब ने और प्रशासन के हिसाब से ये काम करना पड़ा। आपण जर पाहिलं तर यापूर्वी जी संख्या होती ती कमी होती आणि प्रसिद्ध जलतरणपटू असेल किंवा अग्निशमन दलाच्या वतीने याआधी असे रेस्क्यू टीम ऑपरेशन राबवण्यात आले। मात्र या ठिकाणी संख्या जी ती मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातील बऱ्याच लोकांना ते पाण्यात पोहता येत नसल्यामुळे कुठेतरी त्याची जोखीम होती। त्यामुळे प्रशासनाने ती जोखीम न उचलता हेलिकॉप्टरद्वारे या तरुणांना बचवण्यासाठी प्रयत्न केले आणि ही जी मोहीम आहे ती आता यशस्वी होताना दिसे। जवळपास 15 लोकांना हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव।